केमिकल कायनेटिक्स व्हिडिओ नंबर 3 यामध्ये आपण रेट लॉ आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि रेट कॉन्स्टंट या 3 गोष्टी शिकणार आहोत. MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे. सर्वांनी परीक्षेचा अभ्यास करून MCQ एक्झाम देणं आवश्यक. आता सुरुवातीला आपण रिॲक्शनच कशी होते याविषयी थोडीशी माहिती पाहूया. की रिॲक्शन केव्हा होते की रिॲक्टिंग पार्टिकल्स, फॉर एक्झाम्पल ही एक आपण हायपोथेटिकल रिॲक्शन घेतली. या रिॲक्शनमध्ये रिॲक्टिंग पार्टिकल्स असे सोल्युशनमध्ये फिरताना त्याची धडक होते आणि धडक झाल्यानंतर कोलिजन झाल्यानंतरच त्यांचं प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन होते. म्हणजे धडक झाली की प्रॉडक्ट तयार होणार, धडक झाली की प्रॉडक्ट तयार होणार, हे लक्षात घ्या तुम्ही. मग आता हे धडका जे आहेत ह्या धडका कशावर अवलंबून असतील तर धडका कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहेत. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती पार्टिकलची संख्या एका लिटरमध्ये आहे हे सांगण्याची एक पद्धत. मग आता आपण तीच रिॲक्शन घेतली की ज्याच्यासाठी आपण वेगळे वेगळे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतले. 3 फ्लास्कमध्ये वेगळं वेगळं कॉन्सन्ट्रेशन चढत्या क्रमाने घेतलं. मग आता आपल्याला हे चित्र पाहून लॉजिकलीच आपण सांगू शकतो की जास्त धडका कुठे होतील. जर कोलिजनमुळे जर रिॲक्शन होत असेल तर कोलिजन्स जास्त कुठे होतील, जेव्हा पार्टिकल हे मूवमेंट करतील तेव्हा. तर जिथे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथेच धडका होतील आणि म्हणून जिथे धडका जास्त तिथे रेट ऑफ रिॲक्शन जास्त. पाहू बरं खरंच असं होते का ॲनिमेशनच्या माध्यमातून. तर आपल्याला दिसायला लागले की जिथे पार्टिकल जास्त आहेत तिथे कोलिजन जास्त आणि म्हणून तिथे रेट ऑफ रिॲक्शन जास्त. मग आपण या जे निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन आहे आपलं, याला आपण मॅथमॅटिकली मांडूया की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑर डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. मग हे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर आधारित आहे, हे तर गोष्ट एकदम क्लिअर झाली. पण जे आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे ह्या इक्वेशनचा अर्थ असा होतो की दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. काय असते डायरेक्टली प्रोपोर्शनल? तर गृहीत धरा की एक रिॲक्शन केली आपण की इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 2 मोलार घेतलं, कॉन्सन्ट्रेशन इनिशियल 2 मोलार घेतलं, तर त्यावेळेस गृहीत धरा की रेट हा 0.3 मोलार पर सेकंद होता. मग ह्या इक्वेशनचा अर्थ असा होतो की जर हे कॉन्सन्ट्रेशन आपण बदलून त्याचं दुप्पट केलं 2चं 4 केलं तर ह्या मॅथमॅटिकल इक्वेशनचा अर्थ होतो की त्यावेळेस रेट सुद्धा दुप्पट होणार. किंवा सुरुवातीला आपण 1 मोलार सोबत स्टार्ट केली रिॲक्शन तर त्यावेळी रेट 0.2 मोलार पर सेकंद होता. आता हे कॉन्सन्ट्रेशन बदललं, आपण कमी केलं, समजा 0.5 मोलार केलं, तर रेट सुद्धा हाफ होणार. असं या हे जे इथे मॅथमॅटिकल इक्वेशन दिले ह्या इक्वेशनचा असा अर्थ होतो. मग आपल्याला आता काही अभ्यास करायचा आहे आणि त्यावरून ठरवायचं आहे की खरंच रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर नॉट. खरंच असंच आपण प्रत्येक रिॲक्शनसाठी लिहू शकतो का? एवढं साधं आहे का ते आपल्याला काही ऑब्झर्वेशन्स वरून आता ठरवायचं आहे. मग आपण काय करूया की एक्सपेरिमेंट करूया आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये वरचेवर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बदलत राहू आणि त्याचा रेट ऑफ रिॲक्शनवर काय परिणाम होतो ते पाहू. प्रत्यक्ष आपण लॅबोरेटरीमध्ये गेलो आणि एक रिॲक्शन, ही रिॲक्शन लॅबोरेटरीत आपण करून पाहिली आणि सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन 2-3 वेळा, एकच रिॲक्शन 2-3 वेळा करून पाहिली, जसं आपण ते वर 3 फ्लास्क घेतले होते तसे. आता ह्या इथे हीच एकच रिॲक्शन सुरुवात जेव्हा आपण केली त्यावेळी 1 मोलार कॉन्सन्ट्रेशननी केली आणि आपण पाहिलं हे 1 मोलार म्हणजे असं गृहीत धरा की एवढे पार्टिकल्स त्यामध्ये आहेत आणि पाहिलं तर रेट ऑफ रिॲक्शन गृहीत धरा की आपल्याला दिसला 0.3 मोलार पर सेकंड एवढा दिसला. आता आपण काय करूया, हीच रिॲक्शन पण आता नवीन सुरुवात केली. त्यावेळी आपण समजा कॉन्सन्ट्रेशन पहिल्यापेक्षा जास्त घेतलं, दुप्पटच घेतलं, 2 मोलार, म्हणजे पार्टिकलची संख्या जास्त पूर्वीपेक्षा, आणि मग रेट ऑफ रिॲक्शन नोंदवला आपण हे गृहीत धरा की लॅबोरेटरीमध्ये आहोत आणि खरोखर हा एक्सपेरिमेंट करत आहोत आणि मग हे कॉन्सन्ट्रेशन बदलले. आता हा जो मिळाला, हा डाटा जो मिळाला, आपण कॉन्सन्ट्रेशनचा कॉलम आणि रेट ऑफ रिॲक्शनचा कॉलम आपण हे लिहून घेतला लॅबोरेटरीमध्ये जाऊन आणि मग या डाटाला प्रोसेस करायचा आपल्याला. यावरून आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशनचा काय संबंध आहे याविषयी आपल्याला आता अभ्यास ह्या डाटावरून करायचा. हे कम्पेअर करताना एखादी गोष्ट कम्पेअर कशी करतात त्याची एक उगी गंमत पाहू आपण
तुम्हाला येते तरी सुद्धा गंमत, की हा एक वेट लिफ्टर आहे आणि त्याने नवीनच आता वेट लिफ्टिंग सुरुवात केलेली आहे. तर हे वेट लिफ्टिंग सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला त्याने हे 40 किलोग्रॅम वजन उचललं. वा वा. आता या वेट लिफ्टरला ट्रेनिंग आणि व्यवस्थित आहार हे सर्व गोष्टी पुरवल्यानंतर हे पहा वेट लिफ्टर असा झाला आणि यावेळी त्यांनी वजन किती उचललं? एवढं. आता हा जो चेंज आहे वेट लिफ्टरच्या परफॉर्मन्समध्ये तो सांगण्याच्या काही वेगळ्या वेगळ्या गमती आहेत. आणि मग कसं सांगतात की रे हा वेट लिफ्टरचा परफॉर्मन्स इन्क्रीज्ड बाय 80 किलोग्रॅम, ही एक सांगण्याची साधी पद्धत. आणि दुसरी एक पद्धत की परफॉर्मन्स इन्क्रीज बाय 3 टाइम्स. हे 3 टाइम्स कुठून आणलं? तर आपण पाहिलं की नंतरचं उचललेलं वजन आणि सुरुवातीचं उचललेलं वजन यामध्ये आपण कम्पेअर केलं आणि मग ह्याचा भागाकार केला आणि मग कम्पेअर करून आपण सांगितलं की याचा भागाकार 3 येतो म्हणून 3 टाइम्स. हे एवढे असं साध्या पद्धतीने सांगत नाहीत. कधी कधी ह्या भाषेत सांगतात बघा की परफॉर्मन्स 3 फोल्ड इन्क्रीज दाखवला परफॉर्मन्समध्ये. मग हे 3 फोल्ड, 2 फोल्ड, 4 फोल्ड म्हणजे 4 पट, 3 पट असा त्याचा अर्थ होतो. तर इंग्रजीला घाबरायचं नाही आणि अशा तऱ्हेने हे आपण सांगितलं. चला मग हेच असं आपण कंपॅरिझन, आपला हा जो डाटा होता या डाटाचं कंपॅरिझन आपण करूया आणि या इथे काय काय होते ते पाहूया. इथे काय काय दिसायला लागले आता कंपॅरिझन. आपण काय करू की या दिलेल्या नोंदीपैकी रेकॉर्ड्सपैकी आपण कोणते 2 रेकॉर्ड्स घेऊ कंपॅरिझन करण्यासाठी. 1 नंबरचं आणि 3 नंबरचं मुद्दाम घेतलेत मी हे. मग याचं कंपॅरिझन केलं आपण. तर हे इथे काय काय किमती लिहिल्यात अजून एकदा तुम्हाला दाखवतो की हे सुरुवातीचं हे जे कॉन्सन्ट्रेशन होतं हे कॉन्सन्ट्रेशन इथे लिहिले पहा आणि नंतरचं जे कॉन्सन्ट्रेशन बदलून घेतलं आपण हे इथे लिहिले. आता आपण ह्या इथे सुद्धा टेबलमध्ये सुद्धा पाहून सांगू शकतो की देर इज अ 3 टाइम इन्क्रीज. तिप्पट केलं की हो कॉन्सन्ट्रेशन, 3 फोल्ड किंवा 3 टाइम्स किंवा आपल्या मराठीत 3 पट केलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन. त्यावेळी हे रेटचं काय झालं पहा. मग हे इथे रेटच्या किमती बघा हे इथे लिहिलेली आहे आणि ही किंमत ह्या इथे लिहिलेली आहे. चला मग हे इथे किती पटीने बदललंय ते पाहूया आपण की रेट ऑफ रिॲक्शन 9 टाइम्स बदललाय पहा ह्या 2 नोंदीमध्ये आणि कॉन्सन्ट्रेशन आपण 3 टाइम्स बदललं होतं. मग आपण काय सांगू शकतो की व्हेन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज्ड बाय 3 टाइम्स रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज्ड बाय 9 टाइम्स. बर, आपण दुसरा एक डाटा घेऊन कम्पेअर करून पाहू की हे जर डाटा घेऊन कम्पेअर केला 1 नंबर आणि 2 नंबर. 1 नंबरची माहिती आपण हे इथे लिहिलेली आहे. 1 नंबरची माहिती हे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन इथे आणि हे ह्या इथे असं लिहिलेलं 1 मोलार 1 नंबरची माहिती आणि 2 नंबरच्या डाटाला आपण वर न्यूमरेटरमध्ये लिहिलेलं आहे. चला आपण लिहूया भागाकार काय आला आणि मग सांगू शकतो आपण की व्हेन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज्ड बाय 2 टाइम्स रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज्ड बाय 4 टाइम्स. त्याला ते इंग्रजीतून वेगळ्या फॅशनने लिहिलं आहे. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज्ड ट्वाईस रेट ऑफ रिॲक्शन शोज 4 फोल्ड इन्क्रीज. आता हा शब्द लक्षात ठेवा की हे फोल्ड म्हणजे काय तर पट आपल्या मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये टाइम्स. मग आता ह्या इथे हे जे लिहिलंय आता आपल्याला काय करायचंय की हे जे लेफ्ट साईडला पहा हे जे 9 आणि 3 आहेत यामध्ये काय गणिती रिलेशन सांगू शकतो आपण. तर आपण तर एवढे हुशार आहेतच आणि मग यामध्ये काय गणिती रिलेशन आहे असलं स्क्वेअरचं. तसंच या इथे राईट साईडला पहा या 4-2 मध्ये सुद्धा असं स्क्वेअरचं रिलेशन आपण सांगू शकतो. मग याला वाचायचं कसं की आपण म्हणूया की व्हेन, हे इथे पहा आता, व्हेन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज्ड बाय 3 टाइम्स रेट इन्क्रीज्ड बाय 3चा स्क्वेअर टाइम्स. म्हणजे जेवढा कॉन्सन्ट्रेशनचा इन्क्रीज आहे त्याच्या स्क्वेअर टाइम्स हा रेट वाढायला लागलाय. इकडेही पाहू शकतो आपण जेवढा कॉन्सन्ट्रेशनचा आपण इन्क्रीज केला त्याच्या स्क्वेअर टाइम्स हा रेट वाढायला लागलाय. हे पहिलं ऑब्झर्वेशन. मग याला मॅथमॅटिक्सच्या फॉर्म्युला स्वरूपात लिहूया. रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, असं या इक्वेशनचा अर्थ झाला. पण आता आपण ह्या रिॲक्शनसाठी जे डाटा मिळवला त्याच्यासाठी काय लिहू शकतो की रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. स्क्वेअर आला पाहिजे इथे. हे आपण प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच भेटते लॅबोरेटरीमध्ये जाऊन. हे असं आपण डायरेक्ट सांगू शकत नाही. ही नोंद आपण लिहून ठेवूया आणि चला अजून एक रिॲक्शन पाहूया. ह्या रिॲक्शनचा पुन्हा डाटा, लॅबोरेटरी हे 2 कम्पेअर केले
आणि हे लिहिलं तर 1 आणि 2 यायला लागले. काय ह्यामध्ये रिलेशन सांगावं? जाऊ दे, थांबा. दुसरा डाटा घेऊ, 1 आणि 3. त्यामध्ये 1 आणि 3. मग आता काय रिलेशन सांगता येईल आपल्याला? जसं तिथं 3 आणि 9 मध्ये रिलेशन स्क्वेअरचं होतं, तसं 1 आणि 2 मध्ये तसंच रिलेशन हे इथं पण आलं पाहिजे. स्कॉलरशिपचा प्रश्न समजा. मग आता काय रिलेशन सांगावं? चला मग आपण एवढं तर गणित माहित आहे आपल्याला, हुशार आहोत आपण, की हे एक रिलेशन आपण शिकलो होतो की समथिंग रेज टू पॉवर 0 इज इक्वल टू 1. कोणत्याही किमतीला जर त्याचा पॉवर 0 लिहिला तर त्याचं उत्तर 1 येते, 0 येत नाही, गुणाकारात नाही हे. मग आपण लिहू, चला हे इथे 2 रेज टू पॉवर 0, 3 रेज टू पॉवर 0. मग या इथे चला आता डाटा पहा, टेबलकडे ह्या इथे टेबल पहा व्यवस्थित. डाटामध्येच आपल्याला दिसते की इथून इथे कॉन्सन्ट्रेशन दुप्पट केलं, इथून इथे कॉन्सन्ट्रेशन तिप्पट केलं, इथून इथे कॉन्सन्ट्रेशन दीडपट केलं, पण पहा बरं, रेट बिलकुल बदलला नाही. रेटमध्ये काहीही फरक झालेला नाही, रेट काहीही बदलला नाही. यावरून आपल्याला सांगता येते की रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट, रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. आणि मग ह्या 0 म्हणजेच ते, याला मॅथमॅटिकली लिहू आपण, रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन 2 रेज टू पॉवर 0. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. मग याचाच काय अर्थ होते की 0 रेज टू पॉवर आहे म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही 2 टाइम्स 3 टाइम्स काही केलं तरी रेट काही बदलत नाही. चला जनरलायझेशन करण्याच्या जे अजून एक आपण रिॲक्शन प्रत्यक्ष लॅबोरेटरीमध्ये जाऊन केली समजा, हे असा डाटा मिळाला समजा. डाटा पाहून सुद्धा आपण डायरेक्ट सांगू शकतो. पहा बरं किती गमतीशीर डाटा आहे की ह्या इथून इथं आपण कॉन्सन्ट्रेशन किती केलं, 2 टाइम्स केलं किंवा डबल केलं, तर ह्या इथे रेट किती बदलला पहा, डबलच वाढलाय. किंवा ह्या इथून इथे पहिल्यापासून तिसऱ्याकडे या, ह्या पहिल्या रिडिंगपासून तिसऱ्या रिडिंगपर्यंत पहा, 3 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट सुद्धा 3 टाइम्स वाढला पहा, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कम्पेअर. चला आपण आता इथे मॅथमॅटिकली ह्या दोन गोष्टी कम्पेअर करू आणि पहा, रेट डबल तर कॉन्सन्ट्रेशन डबल तर रेट डबल, म्हणजे 2 2च आलं. मग या इथे सुद्धा आपल्याला ह्याला मॅथमॅटिकली इथे 1 लिहूया पॉवर. थोडंसं तरी मॅथ्स येणं आपल्याला आवश्यक फिजिकल केमिस्ट्री शिकताना, आणि हे बेसिक मॅथ्स तुम्ही आलंच पाहिजे, तुम्हाला शिकून घ्या. आणि मग आपण लिहूया की रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट रेज टू पॉवर 1. मग आता प्रत्येक वेळी आपण काय लॅबोरेटरीमध्ये जाणार आणि प्रत्येक वेळी असं रिलेशन आणून सांगणार का? मग आपल्याला जर असं रेट ऑफ रिॲक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट यामध्ये जर एक जनरल असं इक्वेशन सांगायचं असेल तर आपल्याला या सगळ्यांना एकत्र करावं लागेल. मग आता पहा, या सगळ्यांमध्ये काय फरक आहे पहा बरं, की या सगळ्यांमध्ये एकच फरक आहे. काय फरक आहे या सगळ्यांमध्ये? व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर हे इथे 1 आहे, इथे 2 आहे आणि इथे 0 आहे. म्हणजे हे पॉवरची किंमतच फक्त बदलायला लागली. मग आपण त्याला काय करूया, असे लिहूया जनरल फॉर्ममध्ये की रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट टू द पॉवर n. रिॲक्टंटच्या ऐवजी आपण a लिहिला. आता ह्या इथे आपण हे इक्वेशन असं लिहून हे काय आपण वापरत नाही इक्वेशन. मग काय करतो आपण, हा प्रोपोर्शनॅलिटी मार्क जो आहे, हा जो प्रोपोर्शनॅलिटी मार्क आहे, हा प्रोपोर्शनॅलिटी मार्क इथून काढून टाकतो आपण आणि त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घेतो. हे जे इक्वेशन आता आलेलं आहे, ह्या इक्वेशनला म्हणायचं इक्वेशन विच गिव्ज रिलेशन बिटवीन रेट ऑफ रिॲक्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. ह्या इक्वेशनला म्हणायचं रेट लॉ. रेट लॉ म्हणजे काय, चला शिकूया आपण. आता लक्षात घ्या, हे रेट लॉ आपण एवढ्या मेहनतीने मिळवला, आपण लॅबोरेटरीमध्ये जाऊन एवढे हे वरचा डाटा मिळवला आणि त्यावरून मिळवलंय हे. मग चला आपण रेट लॉ म्हणजे काय शिकूया, की रेट लॉ म्हणजे असं इक्वेशन विच गिव्स हाऊ रेट ऑफ रिॲक्शन व्हॅरी विथ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन जर रिॲक्टंटचं आपण बदलत राहिलो
तर रेट कशा फॅशननी बदलतो त्या रिॲक्शनसाठी हे सांगणारं इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन, त्याला आपण रेट लॉ म्हणतो. व्हिडिओ पॉज करून ही डेफिनेशन लिहून घ्यायची तुम्ही, बोर्डाच्या परीक्षेत लिहायला कामाला येते तुम्हाला. ही एक एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन आहे, उगीच कोणत्याच आधारावर लिहिलेलं नाही, मनाने लिहिलेलं नाही. लिहून घेतली तुम्ही डेफिनेशन. आता पहा, हे जे रेट लॉ लिहिला होता त्याच्यातल्या टर्म म्हणजे काय काय आहेत पाहूया. हा जो के आहे त्याला आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो, त्यालाच रेट कॉन्स्टंट म्हणतो, आणि ह्याचं अजून एक विशेष नाव आहे, त्याला स्पेसिफिक रेट ऑफ रिॲक्शन असंही म्हणायचं. ह्याला कोणी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट सुद्धा म्हणते. या रेट लॉ मध्ये जे एन लिहिलेलं आहे त्या एनला ऑर्डर असं म्हणतात. पहा, आता रेट लॉ लिहायचा असेल तर एखाद्या इक्वेशनसाठी, ह्या इक्वेशनसाठी आपल्याला रेट लॉ लिहायचा, तर रेट लॉ हा मनाने लिहिता येत नाही, आपल्याला लॅबोरेटरीमध्ये जावं लागते, डाटा गोळा केला आपण, आणि या रिॲक्शनसाठी आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये एकच रिॲक्टंट होता, पण हे इथे 2 रिॲक्टंट आहेत. यासाठी रेट लॉ कसा येईल, रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट टू सम पॉवर. मग आता रिॲक्टंट 2 आहेत म्हणून हे इथे हे असं येईल, ए ची वेगळी पॉवर, बी ची वेगळी पॉवर. चला ह्याला आपण असं लिहू, हे रेट लॉ लिहिला आपण, हे लक्षात घ्या. हा रेट लॉ जनरल रेट लॉ झाला, आणि हा रेट लॉ आपण एक्स आणि वाय हे नेहमी एक्सपेरिमेंटलीच मिळवतो. लक्षात घ्या, एक्स आणि वायच्या किमती आपण दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने लिहू शकत नाही, आपण हे एक्सपेरिमेंटलीच मिळवतो, की ज्याला आपण ऑर्डर म्हणतो. म्हणून लक्षात घ्या, ऑर्डर ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करण्याची गोष्ट आहे. चला गृहीत धरा, आता लॅबोरेटरीमध्ये आपल्याला उत्तर हे आलं, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू हे वगैरे वगैरे आपण या रिॲक्शनसाठी लिहिला. ऑब्झर्वेशन पहा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ऑब्झर्वेशन आपण नोंदवूनच हे लिहायचं आहे एक्सपेरिमेंट करून. मग आता हे जे ऑर्डर आहे ते ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए 2 आहे आणि विथ रिस्पेक्ट टू बी 0 आहे. ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे आता ह्या पूर्ण रिॲक्शनची ऑर्डर, हे जे पहिलं वाक्य लिहिलं आपण, हे पहिलं जे वाक्य लिहिलं, हे पहिलं वाक्य काय सांगते, फक्त ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए सांगते. हे दुसरं वाक्य काय सांगते, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी. पण ओव्हरऑल रिॲक्शनची ऑर्डर सांगायची असेल तर ह्या एक्स आणि वाय जेवढे काही इथे रिॲक्टंट असतील त्यांच्या सगळ्यांच्या ह्या पॉवर्सची आपल्याला बेरीज करायची. पहा, समेशन करायचं त्याचं, आणि मग हे उत्तर आलं. पहा, त्याचं ओव्हरऑल ऑर्डर एवढी आली. आता लक्षात घ्या की ह्याला सांगण्याची फॅशन, आपण जेव्हा वाचतो तेव्हा कसं वाचायचं. जर ऑर्डर 1 असेल तर त्याला वाचायचं फर्स्ट ऑर्डर, जर ऑर्डर 2 असेल तर सेकंड ऑर्डर, 3 असेल तर थर्ड ऑर्डर, 0 असेल तर 0 ऑर्डरच. विशेष माहिती ऑर्डर बद्दल, ही खूप महत्त्वाची माहिती, की ऑर्डर ही निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, 0 असू शकते, किंवा फ्रॅक्शनल सुद्धा असू शकते. आपण ही एक्सपेरिमेंटली मिळवलेली ऑर्डर आहे. काही रिॲक्शन अशा असतात की त्यांना ऑर्डरच नसते. पुन्हा गृहीत धरा की या वरच्या रिॲक्शनसाठी ही ऑर्डर आपल्याला मिळाली. पुन्हा एकदा ऑब्झर्वेशन्स की हे इथे 2 आहे, स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे, तर हे त्याचा ऑर्डर 1 आला. मग हे इथे म्हणून लिहिले की ऑर्डर इज नॉट डिपेंड ऑन स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट असं लिहिलंय. तर इथे ऑब्झर्वेशन हे पहा की हे इथे 2 आहे आणि हे इथे 1 आहे, म्हणजे स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंटचा ऑर्डरचा अर्थार्थी काही संबंध नाही. बी च्या बाबतीत बघा, स्टॉइकोमेट्रिक कोएफिशियंट 3, ऑर्डर 2. या रेट लॉला वाचूया आपण. रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए, सेकंड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी आहे. ओव्हरऑल ऑर्डर 3 आली. कशी 3 आली, तर हे आपण एक्स आणि वाय जे आहेत, हे पॉवर्स जे आहेत, कॉन्सन्ट्रेशन टर्म्सचे पॉवर्स जे आहेत त्याची बेरीज केली आपण, समेशन, आणि म्हणून ऑर्डर ही ह्या रिॲक्शनची थर्ड ऑर्डर आहे. आता या ऑर्डर विषयी विशेष तुम्हाला गंमत सांगतो, काय त्याचा अर्थ होतो ते ह्या टेबलवरूनच आपण ते मिळवलं आहे, आणि तुम्हाला MCQ किंवा एखाद्या
न्यूमरिकल सोडवताना हे खूप सोपं जाते पहा, की ह्या इथे ऑब्झर्वेशन्स काय काय आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय आज जनरल रूल्स तयार करायचे. इथे पहा, ह्या इथे कॉन्सन्ट्रेशन डबल तर रेट सुद्धा डबल झाला होता. कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल तर रेट पण ट्रिपल. मग पहा की जर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर असेल, लक्षात घ्या, जर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर असेल तर रेट कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की रेट डबल होतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केलं की रेट ट्रिपल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एक्स टाइम वाढवलं की रेट एक्स टाइम विथ रिस्पेक्ट टू अशा स्पेसीज ज्याच्यासोबत ऑर्डर 1 आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, तेव्हा त्या स्पेसीजच्या बाबतीत किंवा त्या रिॲक्शनच्या बाबतीत. चला सेकंड नंबरकडे या. जर रिॲक्शन सेकंड ऑर्डर असेल त्या रिॲक्टंट सोबत, तर त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट 4 टाइम्स वाढणार, स्क्वेअर टाइम्स शिकलो आपण. कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल असेल तर रेट 9 टाइम्स वाढणार. मग हे शब्दावरून सुद्धा किंवा ह्या ऑब्झर्वेशन असा डाटा तुम्ही ऑब्झर्व केला तरीच कळते. पहा इथे काय दिलंय की हे 1 आणि इथे 2 म्हणजे डबल केलं कॉन्सन्ट्रेशन, तर रेट किती टाइम्स वाढला पहा बरं, 4 टाइम्स वाढला. म्हणजे डबलच्या स्क्वेअर टाइम्स वाढला. असं आपण हे पाहून सुद्धा सांगू शकतो. केमिकल कायनेटिक्सचे खूप असे क्वेश्चन्स आहेत की जे आपण नजर टाकून सांगू शकतो त्याचे उत्तर काय आहेत ते. आणि शेवटचं ऑब्झर्वेशन हे सगळ्यात महत्त्वाचं, की रेस टू पॉवर 0 आहे, म्हणजे 0 ऑर्डर रिॲक्शन आहे. खूप बदलून पाहिले आपण रेट, इथे हे एवढी मेहनत घेतली आपण, रेट वेगवेगळे, हे कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळे घेतले आपण, सर कॉन्सन्ट्रेशन बदलून पाहिले खूप, पण रिॲक्शनचा रेट काही बदलला नाही. पहा हे रेट जसाच्या तसाच राहिला पहा सगळीकडे. मग आपण सांगू शकतो की 0 ऑर्डरच्या रिॲक्शनचा रेट हा कधीही बदलत नाही, तो जसाच्या तसाच राहतो असं आपण सांगू शकतो. म्हणजे 0 ऑर्डरच्या रिॲक्शनसाठी रिॲक्शनचा रेट हा कॉन्सन्ट्रेशनवर आधारित नाही. चला आता रेट कॉन्स्टंट विषयी काही विशेष माहिती पाहू आपण. रेट कॉन्स्टंटची डेफिनेशन करूया आधी आपण, की हा जो के घेतलेला आहे आपण त्याच्याविषयी माहिती आज आता डेफिनेशन करू. आता काय करूया की हा रेट लॉ वर लिहिलेल्या रिॲक्शनसाठी रेट लॉ आहे. आता आपल्याला ह्याची डेफिनेशन करायची, म्हणजे काय करायचं की आपण काय करूया, या इथे ह्या जे सगळे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सपैकी काही व्हेरिएबल्स आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करू. इथे त्याला नष्टच करून टाकू ह्या इक्वेशनमध्ये. आता रेट ऑफ रिॲक्शन तर आपण काढून टाकू शकत नाही किंवा त्याची किंमत आपण बदलून घेऊ शकत नाही. मग काय कशाची किंमत आपल्या हातात आहे, तर आपल्या हातात फक्त ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या किमती आहेत. म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करायला जातो त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन किती घ्यायचं हे आपल्या मनावर आहे, रेट किती आहे ते तर आपल्या मनावर नाही, ऑर्डर तर एक्सपेरिमेंटल डाटावर मिळणार आहे. मग आपण काय करू, आपण या इक्वेशनमध्ये बदलेबल गोष्ट म्हणजे काय आपण चेंज करू शकतो, तर ते फक्त कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकतो. मग काय करू, हे कॉन्सन्ट्रेशन दोन्हीचे एक एक घेऊया. पुन्हा मॅथमॅटिक्स, एकचा पॉवर काही असू द्या, 0 असू द्या की काही असू द्या, त्याचं उत्तर एकच येते. म्हणून ह्या एवढ्या किमतीचं उत्तर, हे एवढ्याचं उत्तर, इथे एक्स आणि वायची किंमत काहीही असेल तर उत्तर एकच येते. म्हणून ह्याला आपल्याला असं लिहिता आलं, हे एवढं सगळं एक आहे. पहा हे जे ह्या एवढ्या बंडलचं उत्तर आलं 1. आता व्यवस्थित पहा बरं, आबा बाबा काय आलं पहा, की रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के. मग हे रेट ऑफ रिॲक्शन आहे, ही साईड तर ही साईड सुद्धा, फक्त आता इकडे एकच अल्फाबेट आहे म्हणून हे सुद्धा रेट ऑफ रिॲक्शन, हे रेट ऑफ रिॲक्शन, हे म्हणजे के सुद्धा रेट ऑफ रिॲक्शनच आहे. पण केव्हा रेट ऑफ रिॲक्शन आहे, तर रेट कॉन्स्टंट इज रेट ऑफ रिॲक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल रिॲक्टंट सेट टू युनिटी. जर आपण या रेट लॉ मधल्या सगळ्या किमती जर आपण किंवा ह्या रिॲक्शनमध्ये ह्या एचं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन जर एक घेतलं, आपण एक एक असं युनिटी जर घेतलं, तर त्यावेळी जो रेट येतो त्या रेटला आपण रेट कॉन्स्टंट असं म्हणतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आजचं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही लिहून ठेवा की रेट कॉन्स्टंट इज रेट ऑफ रिॲक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट्स आर सेट टू युनिटी. मग पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा, रेट ऑफ रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट हा रेट ऑफ रिॲक्शनच आहे, पण केव्हा, स्पेसिफिक टाइमला.
कधी, जेव्हा सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी असेल तेव्हा, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो स्पेसिफिक रेट ऑफ रिॲक्शन. हा ठराविक वेळेचा, त्या वेळेचा, किंवा जेव्हा एक कॉन्सन्ट्रेशन होतं त्यावेळेसचा रेट आहे, त्याला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो. रेट कॉन्स्टंट विषयी जास्त माहिती, की हा जो रेट कॉन्स्टंट आहे, हे एक इक्वेशन लिहिलं आपण, त्या रेट लॉ लिहिला. रेट लॉसाठी रेट कॉन्स्टंटची किंमत जी आहे ती फक्त आणि फक्त टेम्परेचरवर आधारित असते, आणि रेट कॉन्स्टंटची किंमत ही कॉन्स्टंट असते दिलेल्या रिॲक्शनसाठी. म्हणजे कोणती तरी एक रिॲक्शन आपण करायला लागलो तर त्या रिॲक्शनसाठी ही किंमत नेहमी कॉन्स्टंट येते ॲट द गिवन टेम्परेचर. फक्त टेम्परेचर बदललं तरच ही किंमत बदलते, हे तुम्ही आता पक्क लक्षात ठेवायचं आहे. कॉन्सन्ट्रेशनची किंमत बदलली तर रेट कॉन्स्टंटची किंमत बदलत नाही. कसं ते आपण पाहूया. हे जे आपण रेट लॉ आला होता त्याचा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्या रेट लॉला आपण थोडंसं आपल्या फॅशनमध्ये बदलून घेऊया. असं लिहिलं पहा. आता हे जे इक्वेशन होतं रेट लॉचं, ह्या इक्वेशनलाच आपण हे असं लिहिलं पहा. आता पहा, हे जे इक्वेशन काढलं होतं ते ह्या डाटावरून मिळवलं होतं आपण. डाटा पण आणला आपण इथे. आता काय करू आपण, कोणतेही एक हे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या किमती ठेवू. ह्या इथे रेट किती, हे कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1, आणि इथे रेट किती आहे 0.3. चला हे इथे रेटची किंमत ठेवू, इथे कॉन्सन्ट्रेशनची किंमत ठेवू. हे आलं पहा असं. आता हे भागाकार सोडवून घेतला तर हे बघा 0.3 उत्तर आलं. ठीक आहे. आता काय करू आपण, याच्यावर विश्वास न ठेवता आपण अजून एक डाटा घेऊया, हा 2 नंबरचा. चला 2 नंबरचा डाटा घेतला. हे कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर. का बरं, कारण ह्या इथे हे लिहिले रेट लॉ मध्ये, असा रेट लॉ आलाय म्हणून या इथे आपण किमती ठेवायला लागलो ह्या रेट लॉ मध्ये. तर पुन्हा आपण पाहिलं तर 0.3 पहा. म्हणून आपण सांगतो की रेट कॉन्स्टंटची किंमत ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर आधारित नसते. इट इज कॉन्स्टंट फॉर ए गिवन रिॲक्शन ॲट गिवन टेम्परेचर. फक्त टेम्परेचर बदललं तर रेट कॉन्स्टंटची किंमत बदलते. ही फार महत्त्वाची गोष्ट. अजून एक गंमत, की रेट कॉन्स्टंटचं युनिट जे आहे हे युनिट ऑर्डरवर डिपेंड असते म्हणे. ही एक गंमतच आहे पहा. युनिट, एखाद्या गोष्टीचं युनिट वरचेवर बदलत राहणे म्हणजे किती छान आहे पहा. की युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट इज डिपेंड ऑन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर जर वेगळी असेल तर युनिट वेगळं असते म्हणे. पाहूया कसं, हे कसं काय ते, की आता हेच लिहिलं आपण आत्ताच रिअरेंज केलेलं इक्वेशन. मग आता ह्या इथे आपण काय करूया, ह्या रेटचे युनिट ठेवूया. रेटचं युनिट काय होतं, मोल्स पर लिटर पर टाइम. व्हिडिओ नंबर 1 केमिकल कायनेटिक्सचा. आता काय करूया आपण, हे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट ठेवूया. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट ठेवलं, यंत हा ऑर्डर, हे फॉर्म्युल्यातली गोष्ट आहे. आता आपण हे जे मिळालं ह्याला थोडंसं बदलून लिहूया. काही मी जास्त बदल करणार नाही. पहा, काहीच बदल न करता, काहीच बदल केला नाही, वेगळ्या पद्धतीने लिहिलं. कसं होतं पूर्वी, हा फक्त ब्रॅकेट वाढवला पहा आपण इथे. मॅथमॅटिकल ज्ञान नंबर पुढचा, की आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीचा जर पॉवर 1 असेल किंवा एखाद्या गोष्टीला आपण किमतीला 1 ने गुणाकार केला, भागाकार केला, काही फरक पडत नाही म्हणून इथे हे लिहिलं पॉवर. आता पहा की हे मोल्स पर लिटरला आपण आपल्या सुविधेसाठी इथे लिहूया मोलार कॉन्सन्ट्रेशन. हे पण शिकलो आपण, असं लिहिलं. पुन्हा गणिताचा उपयोग, हे आणि हे बेस सारखा दिसायला लागलाय. म्हणजे आता ह्या इथे बेस सारखा आहे तर पॉवरचं काय होते भागाकारामध्ये वजाबाकी. इथं लिहिलं आपण. मॅथमॅटिक्स एवढं नक्कीच आलं पाहिजे आपल्याला. मग काय झालं, रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू, हे एवढं आलं पहा. युनिटच्या बाबतीत चाललंय आपण हे. मग हे युनिट हे एवढं आलं युनिट. यामध्ये हे एन जे आहे, दिस एन इज नथिंग बट ऑर्डर ऑफ रिॲक्शन. चला मग वेगवेगळ्या ऑर्डरच्या वेळी ह्याचं काय स्वरूप होते ते पाहून घेऊया आपण. की हे इक्वेशन आता तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन टू द रेस टू 1 - n टाइम इनवर्स. हे इथे कॉन्सन्ट्रेशन म्हणलं तरी चालते, एम म्हणलं तरी चालते. एमचा अर्थ मोल्स पर लिटर असा होतो, मोलार कॉन्सन्ट्रेशन.
पुढे जाऊया आपण. फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन n इज इक्वल टू 1. बर, मग आता हे इथे n ची किंमत ठेवूया आपण. 1 ठेवली, 1 - 1 0 झाला. चला याच व्हिडिओमधलं ज्ञान वापरू आपण मॅथमॅटिक्सचं. समथिंग रेज टू पॉवर 0 इज इक्वल टू 1 होते आणि म्हणून हे इक्वेशन आलं. हो, फ्रेम करून ठेवलं आपण. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी युनिट काय आलं मग? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंटचं युनिट आलं पर टाइम. हे लक्षात घ्या, युनिट लिहायला लागलो आपण. पर टाइम हे युनिट आलं. चला सेकंड ऑर्डरसाठी 2 आली किंमत, ठेवली आपण फॉर्म्युल्यामध्ये. हे -1 आलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इनवर्स टाइम इनवर्स, आणि मग हे इथे आपण हे लिहिलं तर असं आलं. आता ह्याला थोडंसं बदलून घेऊ. हे -1 आहेत आणि हे गुणाकारात असतात तेवढं आपल्याला कळते. आणि हे -1 हे इथे सुद्धा येतील पहा ह्या मोल्सच्या. आणि मग ह्यालाच वेगळ्या फॅशनमध्ये लिहिलं आपण. सेकंड ऑर्डरसाठी लिटर पर मोल पर टाइम असं आलं. चला फ्रेम करून ठेवलं. तुम्ही हे प्रत्येकासाठी असं पाठ करण्यापेक्षा तुम्ही हे इक्वेशन जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणती ऑर्डर सांगू द्या, हाफ ऑर्डर, 3/2 ऑर्डर, कोणती सांगितली तरी ह्या सगळ्या टॉपच्या हे येल्लोनी तुम्हाला जे सांगितलं हायलाइट करून, त्यावरून तुम्ही इक्वेशनवरून कोणत्याही ऑर्डरचा रेट कॉन्स्टंटचं युनिट काढू शकता. चला आपण 0 ऑर्डरसाठी शेवटची ह्या 3च रिॲक्शन ऑर्डरच्या रिॲक्शन्स आपण जास्त शिकणार आहोत. मग इथे 1 - 0 म्हणजे 1 झालं, म्हणजे मोल्स पर लिटर पर. थांबा हो, मोल्स पर लिटर पर टाइम असलं कधी आधी ऐकलं होतं का आपण? तर हो, व्हिडिओ नंबर 1 रेट ऑफ रिॲक्शनमध्ये सुद्धा ऐकलं होतं आपण. आणि मग हे जे आहे हेच युनिट रेट ऑफ रिॲक्शनचं सुद्धा आहे. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन आणि 0 ऑर्डर रिॲक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं युनिट हे दोन्हीही सारखेच आहेत. अशाच गमती जमती लक्षात ठेवले की आपले MCQ परीक्षेचा अभ्यास झाला. हे सगळं तुम्ही लिहून घेतलेलं आहे. MCQ परीक्षा नक्की देणार आहात. तुम्हाला सगळे प्रश्न येतील अशी अपेक्षा आहे.